हरे कृष्ण। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायेबद्दल सांगितलं आहे, तर ती व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या लक्षात येणार की माया म्हणजे खोटं जग नव्हे, तर माया म्हणजे सत्यावर झाकणारा एक पडदा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तोच विषय आपण सामोरून येऊया। तर आजची व्हिडिओ सुरू करण्याआधी एक क्षणभर तुम्ही जिथेही बसून असाल, एका क्षणासाठी तुम्ही आपले डोळे बंद करा आणि आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की मी जे आहे ते खरंच मी आहे का? जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, जर तुम्हाला मायेतून निघायचं असेल, जर तुम्हाला ह्या माया जगतमध्ये राहू नये, याच्यामध्ये फसायचं नसेल, तर तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारावाच लागेल। तर डोळे बंद करून तुम्ही स्वतःला हा एक प्रश्न विचारा की मी कोण आहे? तुमचं नाव काय आहे? जे तुम्ही आहात ते खरंच तुमचं अस्तित्व आहे का? तुमचं शरीर तुमचं आहे का? की ह्या शरीराच्या पलीकडे तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे जे कधी ना जन्मतही नाही आणि त्याला मृत्यूही नाही? जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही आधीच या मायेमध्ये अडकलेले आहात। तर मग पुन्हा प्रश्न आपला तसाच उभा आहे, माया म्हणजे काय? यावर अनेक लोक आपली मतं मांडतात की माया म्हणजे एक खोटं जग आहे, पण हा समज पूर्णपणे बरोबर नाही। हे जग अस्तित्वात आहे, आपण त्याला स्पर्श करू शकतो, आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, आपण त्यामध्ये सुखदुःख अनुभवू शकतो, म्हणून हे पूर्णपणे खोटं आहे। आता हे खोटं नाही, तर ह्या मायेला आपण त्या दृष्टीनं पाहतो, मीपणाने पाहतो, म्हणून आपल्याला आपल्या मनातली भीती, आपण ह्या जगाकडे जे जग जसं आहे तसं पाहतच नाही, आपण ह्या जगाकडे दुसऱ्या दृष्टीनं बघतो, म्हणून आपल्यामध्ये भीती, इच्छा आणि अपेक्षा ह्या नजरेनं पाहतो, म्हणजेच आपण ह्या जगाकडे मायेच्या नजरेनं पाहतो आणि त्यामुळे आपण ह्या मायेमध्ये गुरफडून जातो। तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदम सोप्या शब्दात सांगितलं आहे। ज्या वेळेस कुरुक्षेत्रामध्ये रणांगणामध्ये अर्जुन उभा राहिला होता, त्यावेळेस त्याने आपले शस्त्र, त्यावेळेस त्याने आपल्या आजूबाजूला आपले गुरु, आपले भाऊ, आपले रिश्तेदार पाहुणशानी शस्त्र टाकून दिले होते। असं नाही की त्याच्याजवळ शक्ती नव्हती, असं नाही की तो हारला म्हणून त्याने आपले शस्त्र टाकले, त्याने आपले शस्त्र याच्यासाठी टाकले की तो हे जे पाहत होता तो त्याला माझं समजत होता, म्हणून त्याने हाराच्या पहिलेच आपली हार मानून घेतली। तसंच आपलंही आहे। पण त्यावर भगवान श्रीकृष्णाने अत्यंत सुंदर शब्दात अर्जुनाला समजून सांगितले। अर्जुन युद्ध हरत नव्हता, अर्जुनाने मायापुटी आपले शस्त्र खाली टाकले आणि भगवान श्रीकृष्णाने यावर अर्जुनाला खूप सोप्या शब्दात समजून सांगितले की हे अर्जुन, तू ज्या शरीराला सत्य समजत आहे ते शरीर बदलतं, आत्मा नाही। आपणही अगदी त्या अर्जुनासारखे जगत आहोत। माझं घर, माझी नाती, माझे पैसे, माझा परिवार, ह्या सगळ्यांना आपण आपले समजत आहोत। पण यापैकी काही वर्षानंतर यातली एकही गोष्ट आपल्याजवळ असेल का? तर तुमचं उत्तर काय राहणार मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर यापैकी एकही वस्तू, एकही रिश्ता, एकही नाता आपल्याजवळ नसेल, याचं उत्तर नाही आहे। मग ह्या जगाला आपण आपलं म्हणतो, काय ते खरंच आपलं आहे का? की हे एक माया आहे? तर ज्या जगाला आपण आपलं म्हणतो ते खरंच आपलं आहे का? याला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते। जसं आपण रात्री झोपताना एखादी स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्नामध्ये आपण खूप श्रीमंत आहो, आपली सेवा करण्यासाठी नौकर चाकर आहे, आपल्यासाठी तिथे हर एक गोष्टी उपलब्ध आहे,
आपल्यापाशी धन दौलत वैभव संपत्ती हे सगळं आहे आणि कल्पना करा तुम्ही त्या स्वप्नातून अचानक बाहेर आलात, अचानक तुम्हाला जाग आला, तर आता तुमच्याजवळ त्या स्वप्नामधलं काहीच नाही. तुम्ही आता वेगळ्या जागेवर आणि वेगळ्या जीवनामध्ये आणि वेगळ्या अस्तित्वात आहात. तर ते स्वप्न खोटं होतं का? त्या स्वप्नामधले, कारण त्या स्वप्नामध्ये बी तुम्ही श्रीमंतीचा अनुभव घेतलात, म्हणजे ते स्वप्नही तुम्ही भोगलात. तिथेही तुम्हाला भावना होती, तिथेही तुम्ही स्वतः सुख दुःख जे इथे भोगून राहिले, जे तुम्ही इथं अनुभवता ते तुम्हाला स्वप्नातही अनुभवलात. मग ते स्वप्न खरं की आताचं हे जग खरं? तर ते स्वप्नही खरं होतं आणि आताचं जगही खरं होतं, कारण आपण आताच्या जगमध्येही अनुभव घेत आहोत आणि त्या स्वप्नातही अनुभव घेत होतो. तर याला शास्त्र मायाची नजर म्हणतात. तर याचा अर्थ हे जीवनही एक स्वप्न आहे. त्या स्वप्नाप्रमाणे इथेही एक खूप मोठं रहस्य लपलेलं आहे. ह्याच रहस्यामध्ये एक खूप मोठं सत्य लपलेलं आहे. तर याचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया, जिथे भगवान श्रीकृष्णाने आत्मा आणि माया यात काय संबंध आहे अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुशी द्या. आणि तुमचं ह्यावर काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तोपर्यंत हरे कृष्ण.